हेल्लो सुपर लर्नर, आजच्या या अर्थशास्त्राच्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज प्रकरण नंबर 1 सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय याचा लेक्चर नंबर 4 आपण बघणार आहोत। तर याआधी आपण 3 लेक्चरमध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती, सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आणि सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व बघितलेले आहेत। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यातील फरक आणि स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती काय आहे। तर सुरुवात करूया आजच्या लेक्चर नंबर 4 ला। तर सुरुवातीला आपण बघूया स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ। तर स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ बघताना आपण बघूया की स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करणारी अर्थशास्त्राची एक शाखा आहे। तर आपण बघितलं होतं की अर्थशास्त्राच्या 2 शाखा आहेत, एक सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरा स्थूल अर्थशास्त्र। तर स्थूल अर्थशास्त्र ही अर्थव्यवस्थेची अशी शाखा आहे की ज्यामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचे विश्लेषण केले जाते, ॲनालिसिस केले जाते। सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये फक्त अर्थव्यवस्थेच्या लहान घटकाचे, लहान भागाचे विश्लेषण केले जाते, परंतु स्थूल अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचाच अभ्यास केला जातो, संपूर्ण अर्थव्यवस्थेचं विश्लेषण केलं जातं। म्हणून स्थूल अर्थशास्त्र ही संपूर्ण अर्थव्यवस्था, होल इकॉनॉमी, एंटायर इकॉनॉमी चे विश्लेषण करणारी, ॲनालिसिस करणारी अर्थशास्त्राची एक शाखा आहे। त्यामध्ये कोणकोणतं मग संपूर्ण अर्थव्यवस्था म्हटलं तर त्यात स्थूल अर्थशास्त्रात कोणकोणत्या घटकाचा, कोणकोणत्या एकूण घटकाचा अभ्यास केला जातो। तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये एकूण रोजगार, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे नॅशनल इन्कम, ज्यामध्ये GDP, NDP, NNP, राष्ट्रीय उत्पादन, एकूण गुंतवणूक, एकूण उपभोग, एकूण गुंतवणूक म्हणजे टोटल इन्व्हेस्टमेंट, आपण कोणत्याही याच्यात किती गुंतवणूक करायलो, एकूण उपभोग म्हणजे एकूण कंझ्युम म्हणजे टोटल कंझ्युम, एकूण बचत म्हणजे टोटल डिपॉझिट, सर्वसाधारण किंमत, व्याजदर पातळी, व्याजदर कसे निश्चित होतो, एखाद्या व्याजाचा दर कसा ठरवला जातो, त्याचबरोबर बाजारामध्ये एखाद्या वस्तूची किंमत, सर्वसाधारण किंमत कशी ठरतं, व्यापार चक्रातील चढउतार, व्यापारामध्ये होणारी तेजी आणि मंदी, व्यवसायातील चढउतार इत्यादीचा अभ्यास आपण संपूर्ण अर्थव्यवस्था म्हणून स्थूल अर्थशास्त्रात करतो। म्हणजेच काय तर पहिलं स्थूल अर्थशास्त्र हे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा विश्लेषण करते, अभ्यास करते। त्यात मग एकूण घटक, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, एकूण उपभोग, राष्ट्रीय उत्पादन, उत्पन्न, व्यापार चक्रातील चढउतार, तेजी मंदी इत्यादीचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात केला जातो। इथपर्यंत सगळ्याला क्लिअर असेल। याच्यात इम्पॉर्टंट पॉईंट हायलाईट करण्याजोगता जो आहे तो आहे आपला की संपूर्ण अर्थव्यवस्था काय, संपूर्ण अर्थव्यवस्थेचं विश्लेषण करते। एवढा पॉईंट नोट करा, संपूर्ण अर्थव्यवस्थेचं विश्लेषण स्थूल अर्थशास्त्र करते। आणि त्यामध्ये कोणकोणत्या घटकाचा अभ्यास केला जातो, एकूण घटकाचा अभ्यास केला जातो, त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्न याचा देखील अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो। नंतर म्हटलं आहे की स्थूल अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्न आणि एकूण रोजगाराचा अभ्यास केला जातो। माझ्या तोंडातून कुठेही सूक्ष्म निघत असेल तर यू कॅन अंडरस्टँड स्थूल, त्याला स्थूल गृहीत धरा, कारण आपण पार्ट स्थूलचं शिकत आहोत आणि बाय मिस्टेकली ते स्थूलचं सूक्ष्म होऊ शकतं। कारण की आता याच्या पुढे मी जेवढे वेळा माझ्या जीवनामध्ये देवाचं नाव घेतलं असेल तेवढंच मी आता इथं सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचं नाव घेणार आहे, त्यामुळे थोडं मिस्टेक होऊ शकते, यू कॅन अंडरस्टँड। तर स्थूल अर्थशास्त्र इथं बघा MCQ तयार होऊ शकतो, मी निळ्या यानं अंडरलाईन जिथे करता की स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण म्हणजे समग्र एकूण घटकांचा अभ्यास करते। स्थूल अर्थशास्त्र समग्र घटकांचा अभ्यास करते। मग असं विचारेल, स्थूल अर्थशास्त्र ... घटकांचा अभ्यास करते, कशा, समग्र घटकांचा अभ्यास करते। कशा घटकांचा अभ्यास करते, समग्र घटकांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्र करते। तर इथपर्यंत क्लिअर झाले विद्यार्थी मित्रांनो। एकतर स्थूल अर्थशास्त्र ही अशी अर्थशास्त्राची शाखा आहे ज्यात संपूर्ण अर्थव्यवस्थेचाच अभ्यास केला जातो, त्याचं विश्लेषण केलं जातं, ॲनालिसिस केलं जातं। मग कोणकोणत्या घटकाचा अभ्यास केला जातो स्थूल अर्थशास्त्रामध्ये, ते घटक म्हणजे एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, व्याजदर पातळी, व्यापारातील चढउतार, व्यवसायातील चढउतार, तेजी मंदी इत्यादी सर्व घटक जे आहेत ते स्थूल अर्थशास्त्राचे अभ्यास घटक आहेत। स्थूल अर्थशास्त्रात कशा घटकाचा अभ्यास केला जातो, समग्र एकूण घटकांचा अभ्यास केला जातो। आता इथे समग्रच्या ऐवजी ऑप्शन्समध्ये, पेपरमध्ये काय घुमून फिरून तुम्हाला ढोलकीत टाकण्यासाठी इथं एकूण सुद्धा येऊ शकतो, समग्रच्या ठिकाणी एकूण घटकांचा अभ्यास सुद्धा येऊ शकतो, एकूण घटकांचा अभ्यास केला जातो।
तर बघूया आता एकूण घटकांचा अभ्यास सुद्धा स्थूल अर्थशास्त्रात केला जातो. तर आता बघूया स्थूल अर्थशास्त्राच्या व्याख्या. तर आपल्याकडे स्थूल अर्थशास्त्राच्या व्याख्या बघूया आपण. स्थूल अर्थशास्त्राच्या व्याख्या. तर आपल्याकडे स्थूल अर्थशास्त्राच्या एकूण 2 व्याख्या आहेत. किती व्याख्या आहेत? 2 व्याख्या आहेत आणि मी तुम्हाला एक पाठ व्हावी अशी एक सोपी व्याख्या करून देणार आहे. तर लक्षात घ्या, आपल्याकडे किती व्याख्या स्थूल अर्थशास्त्राच्या 2 आहे आणि एक मी जे देणार आहे आपल्या नोट्समध्ये ते 3री व्याख्या, जी पेपरमध्ये लिहिली तरी तुम्हाला मार्क पडतील. तर यामध्ये सर सोपी व्याख्या कोणती आहे? मागल्या याच्यात आपण बघितली होती, त्यामध्ये कोणाची सोपी होती? त्यामध्ये होती सुरुवातीची पहिली व्याख्या जी होती ती सोपी होती. मी एक वेळा तुम्हाला स्क्रीनवर दाखवून देतो. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये जे आहे ते मॉरिस डॉब यांची जी व्याख्या होती ती सर्वात सोपी पाठ करण्यासाठी होती. मॉरिस डॉब यांची व्याख्या की अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजेच काय होय? सूक्ष्म अर्थशास्त्र होय. आणि आजच्या या स्थूल अर्थशास्त्राच्या व्याख्येमध्ये दुसरी व्याख्या जी आहे कार्ल शार्पिरो यांची, कोणाची? कार्ल शार्पिरो यांची, ती काय पाठ करण्यास सोपी आहे. तर आपण दोन्ही व्याख्या सुरुवातीला समजून घेऊया. तर सुरुवातीला पहिली व्याख्या दिली आहे प्राध्यापक J.L. हॅन्सेन यांची. तर प्राध्यापक हॅन्सेन काय म्हणतात? स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्रांची अशी शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्याच जे घटक दिले आहे त्यासारखे अनेक असे यांसारखे जे मोठे घटक आहे, समुच्चय आहे, ग्रुप आहे व त्यांच्यातील काही परस्पर संबंध आहे, त्याच्यातील काही कनेक्शन आहे, त्याचा विचार करण्यात येतो. तर प्राध्यापक हॅन्सेन यांचं सोपं म्हणणं आहे की स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यामध्ये कसे कसे घटक? एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक. लक्षात ठेवा, एकूण बचत करेल तेव्हाच एकूण गुंतवणूक होईल, एकूण रोजगार आणि राष्ट्रीय उत्पन्न, एका राष्ट्राचं उत्पन्न, संपूर्ण देशाचं उत्पन्न यांसारखे जे मोठे घटक आहे, यांसारखे जे मोठे समुच्चय आहे त्याचा विचार तर करतेच, परंतु त्यातील काही परस्पर संबंध असेल, को रिलेशन असेल, कनेक्शन असेल, त्याचा देखील विचार स्थूल अर्थशास्त्रात केला जातो. अशी एक स्थूल अर्थशास्त्राची शाखा आहे असं प्राध्यापक हॅन्सेन यांचं मत आहे. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर प्राध्यापक हॅन्सेन यांना काय म्हणायचं आहे की स्थूल अर्थशास्त्रामध्ये एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न याचा विचार केला जातो आणि त्याच्यातील परस्पर संबंध काय त्याचा देखील विचार केला जातो. दुसरी आहे प्राध्यापक कार्ल शापिरो यांची व्याख्या. तर प्राध्यापक कार्ल शापिरो काय म्हणतात की स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी, टोटल इंटायर जी मेथड आहे, कार्यपद्धती आहे त्याच्याशी काय संबंधित आहे. एवढंच लक्षात ठेवा की स्थूल अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण इंटायर जी कार्यपद्धती आहे, जी मेथड आहे, जी हे आहे कार्यपद्धती आहे त्याच्याशी काय संबंधित आहे, त्याच्याशी रिलेटेड आहे असं कार्ल शापिरो यांचं म्हणणं आहे. तर कार्ल शापिरो यांचं म्हणणं काय की जी आपली स्थूल अर्थशास्त्र आहे ते स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी निगडित आहे, संबंधित आहे. स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेची जी कार्यपद्धती आहे, अर्थव्यवस्थेची जी संपूर्ण कार्यपद्धती आहे, इंटायर होल जी कार्यपद्धती आहे, मेथड आहे, तिच्याशी स्थूल अर्थशास्त्र संबंधित आहे असं कार्ल शापिरो म्हणतात. आता खालील तक्त्याच्या आधारे स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करता येते. तर खाली एक तक्ता दिलेला आहे, त्याच्या आधारे आपण स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट कशी होते ते बघूया. तर बघूया स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती. आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती जेव्हा बघितलं, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती आपण बघितलं पहिल्या किंवा सेकंड लेक्चरमध्ये, त्यामध्ये आपण बघितलं की तिथे 3 सिद्धांत होते. एक होतं वस्तूच्या किंमत निश्चित सिद्धांत, उत्पादन घटकाच्या किंमत निश्चित सिद्धांत आणि आर्थिक कल्याणाचा सिद्धांत. ह्या 3 सिद्धांताद्वारे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करण्यात आली होती. तर आता स्थूल अर्थशास्त्रामध्ये 4 सिद्धांत आहे ज्याच्याद्वारे आपल्याला काय करायचे आहे, स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करायची आहे. तर आपल्याकडे स्थूल अर्थशास्त्रामध्ये किती सिद्धांत आहेत? 4 सिद्धांत आहे. पहिला जो सिद्धांत आहे तो आहे उत्पन्न व रोजगार सिद्धांत. उत्पन्न व रोजगार सिद्धांतामध्ये सांगितलं आहे की उत्पन्नाची जी पातळी असतात, राष्ट्राचं जे उत्पन्न आहे, राष्ट्रीय उत्पन्न, त्याची पातळी कशी निश्चित होतात, रोजगाराची पातळी, एम्प्लॉयमेंटची जी पातळी आहे, देशामध्ये रोजगार किती प्रमाणात राहील याची पातळी कशी निश्चित होतात, हे उत्पन्न व रोजगार सिद्धांतामध्ये सांगितलं आहे, स्पष्ट केलेलं आहे उत्पन्न व रोजगार सिद्धांतामध्ये. दुसरा जो सिद्धांत आहे तो आहे सर्वसाधारण किंमत सिद्धांत व भाववाढ. भाववाढ म्हणजे इन्फ्लेशन. जेव्हा एखाद्या वस्तूची किंमत वाढ होते, ज्याला आपण काय म्हणतो, तेजी म्हणतो, त्याला भाववाढ म्हटलं जाते. म्हणजे इन्फ्लेशन म्हणजे किमती वाढणे, वस्तूच्या किमती वाढणे. तर ते वस्तूची किंमत वाढत असताना सगळ्या वस्तूची सर्वसाधारण एक
सगळ्यांना परवडेल अशी किंमत कशी ठरवायची हे आपल्याला सर्वसाधारण किंमत सिद्धांतामध्ये माहीत पडते. तिसरा आहे आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत. आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास याचे काही सिद्धांत असतात. कोणत्या देशाचा आर्थिक विकास जास्त असेल तर त्याचा सिद्धांत आपण आपल्या देशात लागू करू शकतो. आणि चौथा सिद्धांत आहे विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत. आणि चौथा सिद्धांत जो आहे त्यामध्ये सांगितलं आहे की कशा प्रकारे राष्ट्रीय उत्पन्नातील जे काही उत्पादनाचे घटक आहे, भूमी, श्रम, भांडवल, संयोजक यांचे वेतन आहे, जसं की भूमीला खंड, श्रमाला वेतन, भांडवलाला व्याज, संयोजकाला नफा, हे समप्रमाणात दिले जाते. कशा प्रकारे समप्रमाणात विभाजलं जातं हे आपल्याला विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत सांगतो. त्याचप्रमाणे उत्पन्न व रोजगार सिद्धांतामध्ये दोन सिद्धांत अजून येतात, ज्यामध्ये एक येतो उपभोग फलनाचा सिद्धांत. उपभोग फलन म्हणजे उपभोक्ता किती प्रमाणात वस्तू कंझ्युम करतो त्याचा सिद्धांत. आणि गुंतवणुकीचा सिद्धांत म्हणजे एखादी उपभोक्ता किंवा एखादी ग्राहक किती प्रमाणात गुंतवणूक करतो या गुंतवणुकीचा फलनात्मक सिद्धांत. आणि या उपभोग आणि गुंतवणूक याच्याद्वारे काय होतो, व्यापार चालतो. एखादी वस्तू बनतो ती कशा प्रकारे बनते, एखादी व्यक्ती पहिले त्यात गुंतवतो म्हणजे पैसे इन्व्हेस्ट करतो, त्यापासून ती वस्तू बनते आणि ती बनल्यावर उपभोग घेतले जाते आणि अशा प्रकारे मग व्यापाराचं चक्र सुरू राहतं. म्हणून म्हणतात याला व्यापार चक्राचे सिद्धांत. ओके, तर पहिला सिद्धांत आपण सविस्तर बघूया, ज्यामध्ये सांगितलं आहे की उत्पन्न व रोजगार सिद्धांत. उत्पन्न व रोजगार सिद्धांत. तर उत्पन्न व रोजगार सिद्धांतामध्ये काय सांगितलं आहे, उत्पन्न व रोजगार सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्र आपल्याला माहित आहे की स्थूल अर्थशास्त्र ही राष्ट्रीय उत्पन्न मोजतात. स्थूल अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास केला जातो. म्हणून ते म्हटलं आहे की स्थूल अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची जी पातळी असतात ते, त्याचप्रमाणे रोजगाराची पातळी ही कशी निश्चित होते, हे कशी ठरवली जाते याचा अभ्यास केला जातो, याचं विश्लेषण केलं जाते, याचं ॲनालिसिस केलं जाते. तसेच उत्पन्न म्हणजे मिळणारं इन्कम, उत्पादन म्हणजे होणारी वस्तू तयार किती प्रमाणात होतं, क्वांटिटी. बेरोजगार अनएम्प्लॉयमेंट याची पातळीत होणारा बदल, या पातळी कशा कमी जास्त होतो, उत्पन्न कसं कमी जास्त होतो, उत्पादन कसं वाढ किंवा कमी होतो, चढउतार होतो, बेरोजगारीत कसा वाढत आहे किंवा कमी होत आहे म्हणजे चढउतार होत आहे, इत्यादीची कारणे. आणि हे कमी का होत आहे, हे वाढत काय आहे, याचे कारणे सुद्धा स्थूल अर्थशास्त्रामध्ये स्पष्ट केले जाते. ओके, समजलं असेल इथपर्यंत की स्थूल अर्थशास्त्र जे आहे ते उत्पन्न का वाढत आहे किंवा का कमी होत आहे, उत्पादन का वाढत आहे व का कमी होत आहे, आणि बेरोजगाराची पातळी सुद्धा वाढत आहे तर त्यामागील कारणे कोणतं आहे इत्यादी काय केलं जाते, स्थूल अर्थशास्त्र स्पष्ट करते, याचे कारणे स्पष्ट करते. त्याचप्रमाणे रोजगार पातळी कशी ठरते, कशी निश्चित होते, कशी ठरवल्या जाते, हे जर आपल्याला कळायचं असेल किंवा समजून घ्यायचं असेल तर आपल्याला दोन फलनाचा अभ्यास करावा लागतो. एक आहे उपभोग फलन, दुसरं गुंतवणूक फलन. काय, उपभोग फलन आणि दुसरं आहे गुंतवणूक फलन. याचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला रोजगार पातळी जी आहे ती कशी ठरवल्या जाते हे आपल्याला समजून येतं. याचा अभ्यास करावा लागतो. आणि व्यवसायातील जे बदल होतं किंवा व्यवसायातील जे बदलाचे सिद्धांत आहे म्हणजे तेजी मंदीचे जे सिद्धांत आहे हे देखील उत्पन्न व रोजगार सिद्धांताचाच एक महत्त्वाचा भाग आहे. इथपर्यंत क्लिअर झालं असेल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला की आपल्याला याच्यात एवढं सांगितलं आहे उत्पन्न व रोजगार सिद्धांतामध्ये की जे काही स्थूल अर्थशास्त्र आहे त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न असतं, त्याचबरोबर एकूण रोजगार असतो, ती पातळी कशी ठरवली जाते याचा अभ्यास केला जातो. कळालं, स्थूल अर्थशास्त्रामध्ये जी राष्ट्रीय उत्पन्न आहे, नॅशनल इन्कम आहे आणि राष्ट्रीय रोजगाराची पातळी आहे ती कशी निश्चित होतात, ती कशी ठरवली जातं याचं तर विश्लेषण होतंच. त्याचप्रमाणे उत्पन्न, उत्पादन, बेरोजगार, रोजगार याच्या दर आहे ते कमी जास्त होतं, चढउतार होतो, बदल होतो याच्या दरात. तर ते का होतं त्याचे कारण देखील स्पष्ट केले जाते स्थूल अर्थशास्त्रामध्ये. आणि आपल्याला जर रोजगाराचा पातळी म्हणजेच रोजगाराची जी पातळी आहे, रोजगार किती प्रमाणात राहणार, एम्प्लॉयमेंटची पातळी आहे ते जर आपल्याला समजून घ्यायचे असेल तर उपभोग फलन आणि गुंतवणूक फलन, कंझ्युम आणि इन्व्हेस्टमेंट याचा अभ्यास करावा लागतो. आणि व्यवसायातील बदलाचे सिद्धांत, ओके, व्यवसायातील बदलाचे सिद्धांत हा देखील उत्पन्न व रोजगार सिद्धांताचा एक भाग आहे. इथून आता यावर्षी किंवा 2025-26 बोर्डला इथून प्रश्न येऊ शकतो की ... सिद्धांत हा उत्पन्न व रोजगार सिद्धांताचा भाग आहे. त्यामुळे हे महत्त्वाचं आहे, हे नोट करून ठेवू शकता.
मी जे इथं हायलाईट करून देतो ते महत्त्वाचंच असतात, त्यामुळे तुम्ही त्याला काय करता लिहून घेत चला, किंवा मी जे वाक्य देतो पाठ करायला ते पाठ करत चला, म्हणजे तुमचा स्टडी माझ्यासोबत चालू राहील. मला माहीत आहे मी खूप दिवसापासून ब्रेक घेतलेला होता, कारण का विद्यार्थी आपले चॅनल्सवर सुट्टी असल्यामुळे कमी बघत होते व्हिडिओ, आणि जर व्ह्यूअर्स कमी असेल तर माझंसुद्धा मोटिवेशन काम करत नसतं. तुम्ही जेवढं जास्त मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब कराल, मला सपोर्ट कराल, म्हणजे विद्यार्थीपर्यंत माझं जर कॉन्टेंट पोचत असेल तर मग मला सुद्धा मोटिवेशन मिळतं. तुम्ही जेवढे लाईक्स देता, कमेंट्स करता, तेवढंच मला आनंद मिळतं, प्लेजर मिळतो, आणि मी सुद्धा व्हिडिओ बनवला एक मोटिवेट होतो, आणि मला वाटतं की माझ्यावर जबाबदारी आहे कोणाची तरी, आणि जेव्हा माणसावर जबाबदारी असते तेव्हा माणूस चांगल्या प्रकारे काम करतो. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करा. दुसरा सिद्धांत जो आहे आपला आहे तो आहे सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धांत. तर दुसरा सिद्धांत आहे आपल्याला सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धांत. सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धांत. आता समजून घ्या की सर्वसाधारण किंमत काय असतं. मी तुम्हाला इथे एक स्टोरी देतो, त्याच्यावरून समजूया. मार्केट आहे एक समजा, आणि त्या मार्केटमध्ये एक वस्तू आहे. ओके, एक वस्तू आहे, तिची मागणी जी आहे त्या वस्तूची मागणी समजा 4 kg आहे. किती आहे? 4 kg आहे. आणि त्या वस्तूचा जर पुरवठा बाजारामध्ये विकायला जर ती वस्तू फक्त 1 kg येत असेल, ती वस्तू बाजारात विकायला किती असेल? 1 kg येत असेल, तर त्या वस्तूची किंमत वाढेल की नाही विद्यार्थी मित्रांनो? आपला हा जो व्हिडिओ आहे तो लाईव्ह असल्या टाईप आहे, त्यामुळे तुम्ही आपले जे कमेंट बॉक्स आहे, चॅट बॉक्स आहे, त्यामध्ये काय करू शकता, तुम्ही टाईप करू शकता आपलं ॲन्सर. खरंच किंमत वाढेल का कमी होईल? जर वाढणार असेल तर वाढेल लिहा, कमी होणार असेल तर कमी लिहा. आता सीधी गोष्ट आहे, जेव्हा ही वस्तू समजा बाजारात कमी विकायला येत असेल, आता समजा बाजारामध्ये सफरचंद आहे, ॲपल आहे वस्तू समजा, ते जर आपल्याकडे 1 किलोच विकायला आले आणि त्याची मागणी जर 4 किलो करत असेल लोक, तर आपण त्या वस्तूची किंमत काय घेऊ? चढवूनच ठेवणार. ओके, चढवून ठेवणार, कारण आपल्याला माहिती आहे याची डिमांड खूप आहे आणि लोक मागणी करत आहेत, तर आपण किती माग विकली तरी त्याची वस्तू काय ना खपणारच आहे. म्हणजे अशा प्रकारे मार्केटमध्ये काय येणार आहे? मग तेजीची परिस्थिती येणार आहे. काय आहे? तेजी म्हणजे भाव वाढवणे, भाव खूप किमती वाढणे. आणि जेव्हा तेजीची परिस्थिती असेल त्यावेळेस एक किंमत ठरवली जाते बाजारामध्ये, की मागणी आणि पुरवठा कोणत्या किमतीला समतोल होत आहे. म्हणजे पुरवठा ही समतोल राहील आणि मागणीसुद्धा समतोल राहील, अशी जी किंमत असते त्याला सर्वसाधारण किंमत म्हणतात. समजा 30 रुपये किलो जर आपली जर सफरचंद आपण विकणार असेल, आणि 30 रुपये किलो ही जर आपली जर समजा 30 रुपये किलो सफरचंद आपण दिले, आणि त्याला जर ग्राहकांनी ॲक्सेप्ट केली त्या किमतीला, आणि पुरवठादार सुद्धा ॲक्सेप्ट करत आहे तो किंमत, म्हणजे विक्रेत्याला सुद्धा परवडत आहे आणि घेणाऱ्याला सुद्धा परवडत असेल, तर ती किंमत जी असते ते काय असते? सर्वसाधारण किंमत असते. आणि अशा तेजीची परिस्थितीमध्ये काय करावं लागतं? आपल्याला किंमत सर्वसाधारण किंमत ठरवण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र मदत करते. तर आपण बघूया, हेच आहे सर्वसाधारण किंमत. म्हणजे एखाद्या वेळेस जर मागणी जास्त असेल आणि पुरवठा कमी असेल, त्यावेळेस जी तेजीची परिस्थिती येते, म्हणजे किमती वाढ होते, आणि मग अशा वेळेस पुरवठादार करणारा म्हणजे विक्रेता आणि ग्राहक यांच्यामध्ये जी किंमत तयार होते, यांच्या जर बार्गिंग होऊन, यांच्या भाव होऊन एक किंमत तयार होते, त्या किमतीला आपण काय म्हणतो? सर्वसाधारण किंमत म्हणत असतो. आणि तीच पातळी सर्वसाधारण किंमत, तिची जी पातळी आहे ते ठरवण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र मदत करत असते. स्थूल अर्थशास्त्र सर्वसाधारण किंमत पातळी कशी ठरवली जाते किंवा ती कशी निश्चित होते, त्याचबरोबर सर्वसाधारण किंमत पातळीमध्ये होणारे बदल, चढउतार इत्यादीची कारणे, रिझन्स याचे देखील विश्लेषण करते. तर स्थूल अर्थशास्त्र काय करते? सर्वसाधारण किंमत पातळी कशी ठरते, स्थूल अर्थशास्त्र काय करते की सर्वसाधारण किंमत पातळी कशी निश्चित होते, कशी ठरवल्या जाते, त्यातील होणारे चढउतार इत्यादीची कारणे देते. ओके, स्थूल अर्थशास्त्र काय करते? सर्वसाधारण किंमत पातळी कशी ठरवल्या जाते, कशी निश्चित केली जाते, म्हणजे कोणती किंमत ही एक प्रकारची सर्वसाधारण किंमत ठरवायची ही प्रक्रिया कशी असते, त्या किमतीत होणारे चढउतार याची कारणे काय आहे इत्यादीचं विश्लेषण करते. त्यामुळे तेजी आणि मंदी यासारखे जे सामान्य काही पातळीवर निर्माण होणारे जे समस्या असतात, बदल असतात बाजारामध्ये, त्यामध्ये निर्माण होणारे काही समस्या असतात, त्यावेळेस सर्वसाधारण किंमत पातळी
ठरवणे हे महत्त्वाचे असते. इथे थोडंसं कन्फ्यूज करतं तुम्हाला, आपण थोडं आरामशीर घेऊया. इथे आपल्या नोट्समध्ये एकदम सिम्पल करून आहे, त्यावर मी फक्त माझा वॉटरमार्क लावणार आहे. आणि आपले टेलिग्राम चॅनल आहे क्लास 12 इंग्लिश काहीतरी असं टाईप आहे, त्याला मी अपडेट करेल. आता क्लास 12 SR ट्युटोरियल करेल. त्यामध्ये आपल्या सगळे जे क्लास 12चे जे PDFs आहे, ज्यामध्ये नोट्स PYQs मी शेअर करणार आहे. ओके, तर त्यामुळे तेजी आणि मंदी समजलं पाहिजे. सुरुवातीला विद्यार्थ्यांना तेजी म्हणजे काय आणि मंदी म्हणजे काय समजत नाही. तेजी म्हणजे काय, तर बाजारात एकदम वस्तूच्या किमती हाय असणे, खूप किमती असणे. आणि मंदी म्हणजे काय, तर किमती खूप कमी असणे आणि मंद मार्केट असणे, म्हणजे किमती खूप कमी असणे असं होतं. तर अशा वेळेस तेजी आणि मंदी जेव्हा मार्केटमध्ये तयार होतं, अशी सामान्य पातळीमुळे काय होतं, निर्माण होणारे जे बदल असतात वस्तूच्या किमतीत तेजी आणि मंदीमुळे निर्माण होणारे जे काही बदल असतात त्याचं देखील विश्लेषण स्थूल अर्थशास्त्र करते. की मार्केटमध्ये जे काही तेजी आणि मंदी येतात, म्हणजे भाववाढ होतं, किंमत कमी होतं, या पातळीमुळे, यासारख्या सामान्य पातळीमुळे जे काही वस्तूच्या किमतीत बदल होतं, निर्माण होणारे जे बदल आहे त्याचं देखील विश्लेषण स्थूल अर्थशास्त्र करते. आणि तेजी आणि मंदीने निर्माण होणाऱ्या ज्या काही समस्या आहे त्या समस्यांमुळे सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरतो. आणि मग तेजी आणि मंदीमुळे निर्माण होणाऱ्या जे काही समस्या असतात ते सोडवण्यासाठी सर्वसाधारण किंमत पातळी ठरवावी लागते वस्तूची, ते महत्त्वपूर्ण ठरते. त्यामुळे त्याचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात महत्त्वपूर्ण आहेच. तर कळालं असेल विद्यार्थी मित्रांनो की स्थूल अर्थशास्त्र काय करते. एवढीच लक्षात ठेवा लाईन की स्थूल अर्थशास्त्र सर्वसाधारण किंमत पातळी कशी निश्चित करायची आणि त्यातील बदलाची कारणे स्पष्ट करते. दुसरं, तेजी मंदीमुळे निर्माण होणाऱ्या जे काही वस्तूच्या किमतीच्या समस्या आहे त्या सोडवण्यासाठी सर्वसाधारण किंमत पातळी महत्त्वपूर्ण ठरते, मदतगार ठरते. ओके, इथपर्यंत क्लिअर विद्यार्थी मित्रांनो. नंतरचा सिद्धांत जो आहे तो आहे आर्थिक वृद्धी आणि विकासाचे सिद्धांत. आर्थिक वृद्धी आणि विकासाचा सिद्धांत बघूया आता. तिसरा सिद्धांत आहे आर्थिक वृद्धी आणि विकासाचे सिद्धांत. आर्थिक वृद्धी आणि विकासाचा सिद्धांत. तर बघूया आर्थिक वृद्धी आणि विकासाचे सिद्धांत, ज्यामध्ये सांगितलं आहे की स्थूल अर्थशास्त्रात विकसित आणि विकसनशील देशातील आर्थिक वृद्धी व विकासासंबंधीचे जे सिद्धांत आहे त्यांचा समावेश होतो. तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये काय केलं जाते, स्थूल अर्थशास्त्रामध्ये जे काही विकसित देश आहे, डेव्हलप कंट्री आहे, विकसित देश आहे म्हणजे एकदम डेव्हलप आहे, जसे की अमेरिका वगैरे आहे त्यासारखे देश, आणि विकसनशील देश म्हणजे जे विकासाच्या मार्गावर आहे जसं भारतासारखे देश, याच्यातील जे आर्थिक वृद्धीचे काही धोरणे असतात, आर्थिक विकास संबंधीचे काही सिद्धांत धोरणे असतात इत्यादीचा समावेश स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. सोप्या शब्दात सांगायचं तर विकसनशील आणि विकसित देशातील आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकासासंबंधीचे जे काही सिद्धांत आहे त्याचा समावेश आपल्या स्थूल अर्थशास्त्रात केला जातो. मग त्यात अल्पविकास, कोणत्या भागाचा अल्पविकास झालेला असतो, कोणता भाग दारिद्र्य असतो, त्याची कारणे काय आहे, त्याची कार्यपद्धती काऊन अशी आहे, त्याचं स्पष्टीकरण सुद्धा स्थूल अर्थशास्त्रात केले जाते. तसेच आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास बघा, तसेच आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास याचा वेग वाढवण्यासाठी काही जे धोरणे आखायचे असेल, व्यूहरचना आखायची असेल, ते देखील स्थूल अर्थशास्त्र सुचवते. व्यूहरचनेचा सोपी शब्द तुम्ही वापरू शकता, धोरणे. धोरण जे काही आखायचे आहे आर्थिक विकासासंबंधी, आर्थिक वृद्धी संबंधी, ते देखील आपल्याला स्थूल अर्थशास्त्र मदत करते. नंतर आहे विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत. विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत. विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांतामध्ये काय सांगितलं आहे की स्थूल अर्थशास्त्रीय सिद्धांत, ओके, स्थूल अर्थशास्त्रीय जे काही सिद्धांत आहे त्याचबरोबर एकूण राष्ट्रीय उत्पन्न आहे, त्यातील जे काही भूमीला मिळणारा खंड असेल, श्रमाला मिळणारे वेतन, भांडवलाला मिळणारा व्याज, संयोजकाला मिळणारा नफा, यांचे जी संबंधित सापेक्ष भाग आहे, समान भाग आहे,
याच्याशी निगडीत आहे. म्हणजेच इथं सांगितलं आहे की जे काही राष्ट्रीय उत्पन्नातील खंड, वेतन, श्रमिकाला मिळणारं वेतन, भूमीला मिळणारं खंड, भांडवलाला मिळणारा व्याज, संयोजकाला मिळणारा नफा, याचा जो वाटप होतो, याचं जे विभाजन होतं ते कसं होते, सापेक्ष प्रमाणात होते, समान प्रमाणात होते इत्यादी त्याचा अर्थ आहे. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. आणि आजच्या लेक्चरसाठी इथपर्यंतच थांबूया. पुढल्या लेक्चरमध्ये आपण बघूया स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये.